कामगारांचं थकीत वेतन आणि शेतकऱ्यांच्या देण्यांसंदर्भात आजरा सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनीच पाठ फिरवली। त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांच्या दालनाला टाळं ठोकलं। जोपर्यंत अध्यक्ष स्वतः कारखान्याकडे येत नाहीत तोपर्यंत दालन बंद राहील असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय। अध्यक्ष अशोक चराटी यांचं कारखान्याच्या कारभाराकडे लक्ष नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली। आजरा कारखान्याच्या सुमारे 850 कामगारांचं जानेवारीपासून वेतन थकीत आहे। तसंच शेतकऱ्यांचीही देणी कारखान्यानं दिलेली नाहीत। याबाबत कर्मचारी संघटना आणि कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी आणि उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळासोबत आज बैठक बोलवण्यात आली होती। मात्र या बैठकीला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर राहिले। त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांच्या दालनालाच टाळं ठोकलं। यावेळी कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष अशोक चराटेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आज आले नाहीत त्यांनी। आज आम्ही त्यांना फोन करून सुद्धा त्यांनी केडीजी बँकेची मीटिंग आहे किंवा इतर असं सांगून तिथून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला, तरी पण आम्ही त्यांना जरी पळवाट काढण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना भेटल्याशिवाय सोडणार नाही किंवा आज आमचा हा निर्णय झाल्याशिवाय चेअरमन साहेबाला आम्ही तिथे ऑफिसमध्ये बसू देणार नाही। यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार, उपाध्यक्ष बाबासाहेब घोरपडे, बाळासाहेब देसाई, रमेश देसाई, दिनकर हसबे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।